चला, आज आम्ही आलो विरारला. विरारला की माहिती आहे का? सदानंद पाटील चेतीला. सदानंद पाटील म्हणजे कोण? आमचा सदादादा. यो बघ, आम्हाला बघून बाहेर निघला ना, आमचं स्वागत केलं. आम्हाला वाटलं का आमच्या घरात फुलं टाकली. लगे आम्ही मधून घुसलो ना तर बंगला. अरे बंगला का, यो तो महल आहे. मग आम्ही महल बघून राजासारखं नरम नरम खुर्चीवर बसलो, एकदम ऐस पैस. लगे आम्ही दादाला आमचे रॉकी ग्रुप चषकचा आमंत्रण दिलं. पहिला मान आमचे दादाला. लगे आम्ही लागलो घर बघायला. पहिला साईबाबाची मूर्ती बघितली. अरे लोक बाहेर मंदिर बांधतात, दादानं घरनं मंदिर बांधले. साईबाबा अगदी शिर्डीसारखा वाटते. मस्त पाया पडलो. पुढे गेलो का नाही तर एक नंबर आम्ही बघितलं तर सेल्फी पॉइंट. मस्त फोटो बिटो काढायला, बड्डे आला ना का मजा करायची. लगे आम्ही गेलो किचन मध्ये. अरे बापा, किचन बघितलं तर आपल्या 7-8 परसऱ्या होतील ना. एक नंबर कपाटपाने बघितलं तर भांडी बिणी ठेवायला एक नंबर. जेवाची सोय बघितली तर काय, खुर्च्या काय ना, डायनिंग टेबल काय, बापरे बाप, लाजवाब. नाही बघा आमच्या आयाची पेंटिंग बघा. साऊथचा पिक्चर सुद्धा फिका पडलं ही पेंटिंग आहे बघा. आयाचा फोटो का मस्त दिसते ना. आम्ही चालतो ना याला त्याने मिळत. यो पुष्पा मधला लाल चंदन हाय. यो बघा, यो आमचे दादाचे बारकीचा बेडरूम. यो बघा, यो हाय दादाचा बेडरूम. दादाचा बेडरूम आहे ना, यो म्हणजे आपला बंगला ते बघा. त्यानं नुसता बेडरूम आहे. सबन सुख सोयीहान मध्ये एक से एक आयटम मध्ये बघा. बाप्पा, एकेकाचं बेडरूम बघून हवं वाटते का काय आहे. हे बघा, आपण पिक्चर बघायला जातो थिएटर मध्ये, पण दादन थिएटर डायरेक्ट आपले घर आणून पाडले. थिएटर मध्ये लागलं ठासपूस गाणं. मग काय, अरे विकास लागला नाचाला. आणि नाचते. हे बघा नाही हाय बंगल्याला एक मधली आली म्हणजे अतिला खावा पिवाची फुल सोय. अरे दादा अजून काय केले, हे मधली आली सबन ठेवले. अगदी तुम्हाला सांगते बार आपले घर आणून पाडलाय. हे बघा न कोणला जास्त झाली तर हे बावीन मारली उरी का गरगरा वितलेली न. यो बाहेरचा नजारा. हे बघा, लोक जीवन घराला कुत्री पाळले, पण दादन वाघ पाळले. हे वाघ यांगा त्यांना घुसते ना बघा. याला जबाबदार आहे आपला सदादादा. कारण हे वाघ दादाचा घर बघत फिरतात. खोटं वाटतं ना तर बघा, जहा सदादादा वाघ आहे ना तहा भिंतीहीन वाघ निघलाय. यो हाय आपला आगरी माणूस ना. आगरी माणसाचा बाबा कोणी नाद नाही करायचा.